साहिल गायकवाड. शिवनेरी किल्ल्यावर बाळ शिवबा मोठा होत होता. महाराष्ट्रात अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. जिजाऊ साहेब 5 वर्षाच्या शिवबाला घेऊन पुण्याला आला. पण रयतेला संरक्षण देणार कसं? सैन्य नाही आणि शस्त्र नाही. बाळ शिवाजीने आपले काही मित्र जमवले. लढण्यासाठी त्यांना तयार केलं. शेती सोडून त्यांना दुसरं काहीच माहीत नव्हतं. लढणं तर शक्यच नव्हतं. परकीय भाषा समोर आपण म्हणजे हत्ती समोर मुंगी, एवढंच त्यांना माहीत. बाळ शिवबा त्यांना सांगायचा, घाबरू नका, एकजूट केली तर मुंगी सुद्धा हत्तीला मारू शकते. सगळ्या गावांतून जाती धर्मातून लोक एकत्र झाले. आता सर्वांचं काम एकच, आपलं स्वराज्य, आणि त्यासाठी मरेपर्यंत लढायचं. लाखो सैनिक घेऊन बादशाह लढत होते. स्वतःसाठी सुंदर बाग बगीचे बनत होते. जेव्हा त्यांचे ताजमहाल, चार मिनार, गोल घुमट बनत होते, तेव्हा हे महाराष्ट्राचे हे भूमिपुत्र स्वराज्याचे स्वप्न पाहत होते. 12 मावळातील सवंगडी एकत्र आले. एक फौज तयार केली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली, आम्ही स्वराज्य निर्माण करणार. छोटेसे कष्ट करणारे हात लढायला तयार झाले. शंभू महाराजच्या मंदिरात एकच आवाज होता,